नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्या समोर माझी एक सत्य कथा घेऊन आलो आहे। माझे नाव विनय आहे आणि मी पुण्यात राहतो। माझं वय 25 वर्ष असून पुण्यात एका खाजगी कंपनीमध्ये मी काम करतो। जिथे मी काम करतो तिथे माझ्यासोबत अजून बरीच माणसे आहेत। माझ्या टीमची लीडर एक महिला आहे। आमच्या लीडर सोबत आम्हाला दर आठवड्याला कामाविषयी चर्चा करण्यासाठी मीटिंग पण। मागच्या आठवड्यात मी तब्येत ठीक नसल्याने 2 दिवसांची सुट्टी घेतली होती। सुट्टी घेतल्यामुळे मी माझं काम पूर्ण करू शकलो नव्हतो। काम पूर्ण झालं नाही म्हणून मला मागच्या शनिवारी जॉब विचारण्यात आला। मी मग लीडरला सांगितलं की मी या आठवड्यात जास्त काम करून हे काम पण पूर्ण करेल। या आठवड्यात काम जास्त असल्यामुळे मला रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबून राहावं लागत होतं। माझ्यासोबत माझ्या टीमची लीडर पण ऑफिसमध्ये थांबत होती। 2 दिवस झाले होते, काम बऱ्यापैकी चालू होतं। मी काम पूर्ण करून ऑफिसमधून निघण्याची तयारी करू लागलो। मी जाऊन लीडरला सांगितलं, आजचं काम झालंय आणि मी आता निघतोय। तर तिने मला आत बोलावून घेतलं आणि बसायला सांगितलं। लीडरच्या ऑफिसमध्ये मी बसलो। आजपर्यंत मी ऐकलंचा नवरा तिला खुश करत नाही, म्हणून ती अधूनमधून स्टाफकडून स्वतःला खुश करून घेते। माझ्या टीमची लीडर सोनाली होती। तिचं वय 27 वर्षे होतं, पण दिसायला मात्र ती 23 वर्षांची दिसायची। तिने स्वतःचं शरीर खूप मेंटेन करून ठेवलं होतं। मला बसवून ती स्वतःचं काम पूर्ण करू लागली। थोड्या वेळाने मी तिला आठवण करून देण्यासाठी म्हटलं, मॅडम आज तसाही उशीर झालाय, तुमच्या घरी वाटेल। यावर ती माझ्याकडे पाहून हसली आणि थोड्या वेळाने मला म्हणाली, हा कॉर्पोरेट जग किती मतलबी असतं ना। आपण ज्याला आवडतो तोच नेमका आपल्याला आवडत नाही। मला तिच्या म्हणण्याचा अर्थ काही कळाला नाही, म्हणून मी फक्त छोटी स्माईल दिली आणि तसाच बसून राहिलो। मग थोड्या वेळाने पुन्हा ती म्हणाली, विनय जरा हा ग्राफ पाहतोस का। हे ऐकताच मी उठून तिच्या बाजूला कॉम्प्युटरवर एक ग्राफ दाखवला। हा ग्राफ तर मागच्या आठवड्यात मी सबमिट केला होता। मी तिला तो समजावून सांगू लागलो तेव्हाच तिने तिचा हात माझ्या हातावर ठेवला। मी अगोदर चुकून ठेवला असेल या विचाराने दुर्लक्ष केलं, पण नंतर तिने माझ्या हातावर आपल्या हाताची पकड मजबूत केली। मग मात्र मला तिचा हेतू समजून चुकला। मी सोनाली मॅडमला कधी त्या नजरेने पाहिलेलं नव्हतं। माझ्यासमोर ही अशी स्थिती उभी होती। एकदा मी माझ्या जागेवर येऊन बसलो आणि सोनाली मॅडमला नजरेसमोर आठवून पाहिलं। गोरापान रंग, हरिणासारखे डोळे, गाल हलके गुलाबी, ओठ पाहून तर खाऊन टाकण्याचं मन करावं असे। मॅडम फिगर पण एकदम मस्त होता, 32-2832। मी हा विचार करतच होतो की मॅडम तिच्या ऑफिसमधून माझ्या जागेवर आली। माझ्याजवळ येऊन हात ठेवला तेव्हा मी भानावर आलो। मग मला सोनाली मॅडम म्हणाली, हे बघ विनय, तू ऑफिसमध्ये माझ्याबद्दल ऐकलंच असशील। हो, ते सर्व खरं आहे। माझा नवरा कमजोर आहे, मला खुश करू शकत नाही। मग तूच सांग मी काय करू। एवढं बोलून मॅडमने तिचा हात माझ्या खांद्यावरून खाली माझ्या छातीवर नेला। आता काहीही झालं तर मी एक पुरुष आहे आणि जर समोरून एवढी सुंदर आमंत्रण देत असेल तर मी कसं नाकारू शकतो। पण मी इथे ऑफिसमध्ये काही करू शकत नव्हतो, कारण आता इथे वॉचमन येऊन पाहून जातो। मी सोनालीला म्हटलं, मॅडम आपण टॉयलेटमध्ये करूयात जर तुमची काही हरकत नसेल तर। हे ऐकून मॅडम पण जाम खुश झाली। ती मला म्हणाली, टॉयलेट कशाला, माझी केबिन आहे ना, तिकडे कुणी ढोंकून सुद्धा पाहणार नाही। एवढं बोल हात पकडला आणि मला तिच्या केबिनमध्ये घेऊन आली। केबिनमध्ये जाताच मी तिला पकडून चुंबन घ्यायला सुरुवात केली। मला लगेच सुरुवात करताना पाहून ती म्हणाली, विनय तुला कशाची घाई आहे का। मी नाही म्हटल्यावर मग ती माझ्यापासून दूर झाली। तिने अगोदर आपल्या कामाची कागदपत्र बाजूला सारली, मग टेबल थोडा रिकामा केला आणि मला घेऊन बाजूच्या सोफ्यावर आली। येताच आता सोनालीने स्वतः माझं शर्ट काढण्यास सुरुवात केली। तिने आज पांढऱ्या रंगाचा टॉप आणि ग्रे रंगाची स्कर्ट घातली होती। स्कर्ट तिच्या गुडघ्यांपर्यंत होती। मी सुद्धा लगेच तिच्या टॉपची बटणं काढू लागलो। 3 बटणं उघडताच तिचे स्तन ब्रा मधून मला दिसत होते। तिचे मोठे स्तन ब्रा फाडून बाहेर येऊ पाहत होते। लगेच तिने माझं शर्ट काढून बाजूला ठेवलं आणि मी पण तिच्या टॉपची सर्व बटणं। आतून तिने पांढऱ्या रंगाचीच ब्रा घातली होती, ती सुद्धा लेस असलेली स्टायलिश ब्रा। ब्रा फक्त तिच्या निप्पलला आणि त्याच्या खालच्या भागाला झाकून ठेवत होती। सोनालीचे अर्धे स्तन तर मोकळेच होते। मी लगेच तिच्या स्तनांवर धावा टाकत दाबू लागलो तर तिने मला थांबवलं। सोनाली मला म्हणाली, मला हे सर्व करायला आवडत नाही, हे सर्व तर मी माझ्या पतीबरोबर पण करू शकते। तिच्या बोलण्याचा
त्याचा अर्थ समजेना, म्हणून मग मी शांत बसून राहिलो. लगेच तिने माझी पॅन्ट काढून बाजूला ठेवली आणि माझ्या चड्डीवरूनच माझा बोलला तिने आपल्या हातात पकडला. मग ती म्हणाली, प्रत्येक मुलीप्रमाणे माझं सुद्धा एक स्वप्न होतं की माझ्या नवऱ्याने मला रोज रात्री मस्त रगडून झवून सोडावं. पण त्याचा बुल्ला फक्त 3 इंच लांब आहे आणि तो 2 मिनिटं पण टिकत नाही. मग तुम्ही दोघे वेगळे का होत नाही? त्यावर ती म्हणाली, वेगळे झाल्यावर दुनिया मला जगू देणार नाही. रोज माझा नवरा मला खुश करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचा लवडा माझ्या या पुच्चीला जे हवंय ते देऊ शकत नाही. एवढं बोलून तिने माझ्या चड्डीत हात टाकून बुल्ल्याला पकडलं. माझा बुल्ला 7 इंच लांब आहे आणि 2 इंच जाड. माझ्या बुल्ल्याला चोळत चोळत तिने त्याला चड्डीतून बाहेर काढून माझा बुल्ला येताच ती लगेच गुडघ्यावर बसली. क्षणाचाही विलंब न लावता तिने माझ्या बुल्ल्याला आपल्या तोंडात भरून चोखण्यास सुरुवात केली. सोनाली काय मस्त बुल्ला चोखत होती. ती कधी माझ्या बुल्ल्याच्या टोकाला आपली जीभ लावून चाटायची, तर कधी पूर्ण बुल्ला आतमध्ये घ्यायची. अजून सुद्धा तिने स्कर्ट काढली नव्हती. सोनालीने फक्त मला तिच्या टॉपची बटणं काढली. तिच्या चोखण्यामुळे मला वाटू लागलं की लवकरच माझा बुल्ला वीर्य सोडेल. म्हणून मी तिला थांबवलं आणि तिची स्कर्ट काढू लागलो. तर तिने मला थांबवून सबची चैन ढिली केली आणि स्कर्टवर उचलून कंबरेवर घेतला. स्कर्टवर उचलताच आता माझ्यासमोर तिची पॅन्टीज होती आणि पॅन्टीजमध्ये तिची पुच्ची. लगेच मी पॅन्टीजला पकडून खाली न उडता तिथेच एका बाजूला केलं. पॅन्टीज मला सोनालीची पुच्ची दिसू लागली. मी माझं तोंड तिच्या पुच्चीजवळ नेताच तिने मला थांबवलं आणि अगोदर बुल्ला पुच्चीत टाकायला सांगितलं. मग तिच्या म्हणण्यानुसार मी तिला सोफ्यावर माझ्या खाली झोपवलं आणि तिच्यावर चढून मी माझ्या बुल्ल्याला तिच्या पुच्चीवर ठेवून धक्का दिला. पहिल्याच धक्क्यात माझा अर्धा बुल्ला तिच्या पुच्चीला फाडत आतमध्ये घुसला. घुसताच सोनालीच्या तोंडून कामुक आवाज निघण्यास सुरुवात झाली. मी आता न थांबता लगेच झपाझप धक्के मारण्यास चालू केले. सोनालीने आपले दोन्ही हात माझ्या पाठीमागे नेऊन माझ्या नितंबांना दाबू लागली. खालून धक्के चालू ठेवूनच मी तिच्या ब्रामधून बाहेर येऊ पाहणाऱ्या स्तनांना मुक्त केलं. तिचे ते भले मोठे स्तन बाहेर मी त्यांना तोंडात भरून लहान लेकरासारखं चोखू. थोड्या वेळाने सोनाली म्हणाली, विनय आता मलावर होऊ दे, तू खाली निवांत झोप. मग मी तिच्या म्हणण्यानुसार खाली झोपलो आणि माझ्यावर ती चढू लागली. हळूहळू करत ती माझ्या लवड्यावर बसून माझा पूर्ण बुल्ला तिने आतमध्ये घेतला. पूर्ण बुल्ला आतमध्ये जाताच ती मग खाली वर होऊ लागली. पुढील 10 मिनिटात आम्ही दोघांनीही वीर्य सोडून मोकळे झालो. मी माझं पुरीमध्ये रिकामं केलं होतं. वीर्य निघताच ती उठली आणि आपले कपडे ठीक करू लागली. मी थोडा वेळ तसाच झोपून राहिलो. सोनालीने कपडे ठीक केल्यावर परत काम करायला सुरुवात केली. हे पाहून मी तिला विचारलं, मॅडम तुम्ही असं सेक्स केल्यानंतर लगेच कामाला लागलात, हे पहिल्यांदाच का नेहमी असंच? तिला माझ्या प्रश्नाचं उत्तर देणं महत्त्वाचं वाटलं नसावं. जी आता माझ्यासोबत येत होती ती हीच सोनाली होती का, असा प्रश्न मला पडला. हिचा नवरा हिला खुश करू शकत नसेल तर हिने माझ्याकडून खुलून का झवून घेतलं नाही? सोनाली माझ्यासमोर पूर्ण नागडी सुद्धा झाली नाही. या सर्व गोष्टींचा विचार करतच मी माझे कपडे घालायला सुरुवात केली. माझे कपडे व्यवस्थित केल्यावर मी तिथून निघू लागलो. तेव्हा सोनालीने मला बोलावलं आणि म्हणाली, हे बघ, प्रेमात पडू शकत नाही कारण मी विवाहित आहे, म्हणून मला असं वागावं लागतं. आशा आहे तुला माझी स्थिती समजत असेल. एवढे बोलून ती ढसाढसा रडायला लागली. मी तिच्या जवळ जाऊन तिला सहारा देत चूप केलं. त्यानंतर आम्ही दोघे पण ऑफिसमधून निघून आपापल्या घरी गेलो. तुम्हाला माझी ही कथा कशी वाटली हे नक्की कळवा. धन्यवाद.